मला फेटा बांधू नका. त्यांनी विचारलं का बांधू नका. मी त्यांना सांगितलं की मी ठरवलंय जोपर्यंत कर्जत जामखेडमध्ये MIDC होत नाही तोपर्यंत मी फेटा घालणार नाही. आता माझ्या मतदारसंघामध्ये मी MIDC का घेऊन चाललोय, कारण का MIDCचं महत्व हे मला माहिती आहे, कारण का बारामतीच्या MIDCचा विकास आहे मी माझ्या डोळ्याने तिथं बघितलेला आहे. तुम्ही जरा विचार करा, 1988 ला ही MIDC आली. ही MIDC आलीच नसती तर तुम्ही आज कुठे गेला असता. माझ्या कर्जत जामखेडचे लोक आज पिंपरी चिंचवडमध्ये काम करतात, पुण्यामध्ये काम करतात. आई वडील शेतामध्ये काम करत असतात, मुलं कुठं तर पुण्यामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत. नातवंड झाली तरी आई वडिलांना भेटता येत नाही, अशी कर्जत जामखेडची परिस्थिती आहे. 90% काम मी पूर्ण केलं होतं, सही बाकी होती. पण आज सत्तेत जे आहेत त्यांनी सांगितलं तू भूमिका घेत नाही तर तुझी MIDC मी करणार नाही. पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, या देशाचे नेते आज सुद्धा ते आहेत, पण जेव्हा पद त्यांच्याकडे होतं त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. नरेंद्र मोदी साहेब जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, गुजरातल्या जनतेचे विषय घेऊन ते जेव्हा दिल्लीला जायचे, मोदींकडे बघत नव्हते पवार साहेब, तिथे असणाऱ्या शेतकऱ्याकडे कष्टकऱ्याकडे बघायचे, तिथं ती कामं ते करत होते. त्या काळामध्ये ज्या ज्या MIDC मंजूर झाल्या पवार साहेबांनी कधीही भेदभाव नाही केला की विरोधकाची आहे का सत्तेतल्या लोकांची आहे, कारण पवार साहेब नेहमी लोकांचा विचार करतात. ठीक आहे, मी माझ्या MIDC बद्दल बोलणार नाही, पण मी तुम्हाला भूमिका सांगतो की फक्त एखादा व्यक्ती तुम्हाला सहकार्य करत नाही म्हणून जर त्याच्यावर तुम्ही अडचण आणत असाल, पण त्या लोकप्रतिनिधीवर तुम्ही अडचण आणताय असं नाही. तिथं असणाऱ्या सामान्य लोकांना सुद्धा तुम्ही अडचणीत आणताय, ही गोष्ट सत्तेत असणाऱ्या लोकांनी विचारात घेतली पाहिजे. पण मला माहिती आहे पुढच्या 6-7 महिने आहेत, लोकसभेचं इलेक्शन पहिल्यांदा होईल आणि नंतर विधानसभेचं होईल. आणि मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, जे आज महाराष्ट्रातलं वातावरण आहे ते आदरणीय पवार साहेबांबरोबर आहे. आणि सगळ्यात जास्त खासदार जर कोणाचे निवडून येणार असतील तर ते महाविकास आघाडीचे निवडून येणार आहे. आणि 2024 ला जर सत्ता या महाराष्ट्रामध्ये कोणाची येणार असेल तर ती महाविकास आघाडीची येणार आहे. हे मी बोलतोय, हे तुम्ही लक्षात घ्या. पण यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागेल, कष्ट करावे लागतील. कारण शेवटी पवार साहेब नेहमी काय बोलतात की शेतकऱ्याला जर 2 मुलं असतील ना तर 1 मुलगा 1 मुलगी असेल तर एकाने शेती करावी आणि दुसऱ्याने काय करावं तर कुठेतरी नोकरी करावी. पण साहेब बोलण्यासाठी बोलत नसतात, त्यासाठी साहेबांनी काम केले. जर सगळ्यात जास्त MIDC या महाराष्ट्रामध्ये कुणी आणली असेल तर ते आदरणीय पवार साहेबांनी आणलेली आहे. कारण का साहेबांना फक्त भाषणं करायची नसतात, लोकांसाठी जगायचं असतं, लोकांसाठी काहीतरी करायचं असतं. आणि त्यामुळे साहेबांनी जसं कृषी क्षेत्रामध्ये काम केलं तसंच काम MIDC मध्ये आणि IT क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात केले. कारण त्यांची इच्छा होती मी जर इथं शिक्षण संस्था आणल्या असतील तर त्या संस्थेतून बाहेर निघणारी जी मुलं आहेत मुली आहेत त्यांना हाताला काम कुठेतरी मिळालं पाहिजे. आणि म्हणून शैक्षणिक संस्थेवर तर पवार साहेबांनी काम केलंच, पण MIDC वर काम केलं, इंडस्ट्रियल इस्टेटवर काम केलं. म्हणून जो विकास आज आपल्याला बारामतीचा दिसतो, या परिसराचा दिसतोय, ते जर कोणामुळे असेल आणि त्याचा पाया जर कोणी भरला असेल तो आदरणीय पवार साहेबांनी भरलाय. त्यामुळे ही MIDC इथं असणं महत्वाचं आहे. पण या MIDCचा विकास होणं आणि नवीन कंपन्या येणं पण तितकंच महत्वाचं आहे. या मोठ्या शिक्षण व्यवस्था संस्था इथं आल्यामुळे तिथं छोटेसे हॉटेल आले, मेस आल्या, बिल्डिंग वाढल्या, या परिसराचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. आणि त्यामुळे सर्व्हिस सेक्टर सुद्धा या भागातलं खूप मोठ्या प्रमाणात वाढलं. पण ह्या सगळ्या गोष्टी होताना शेतीला दुर्लक्ष कधी केलं गेलं नाही. खरं तर विकास हा महत्वाचा असतो. चांगले रोड असणं महत्वाचं आहे, चांगल्या बिल्डिंग असणं महत्वाचं आहे. आणि शेवटी पाया जेव्हा आपल्या एखाद्या नेत्याने बांधला असतो, एखाद मजला त्यांनी बांधला असतो, तर नवीन पिढीली सुद्धा त्याचा वरचा मजला हा बांधलाय, आम्ही त्याचा नाकार करत नाही, आम्ही त्याचा विरोध तिथं करत नाही. पण मग वरचा मजला बांधत असताना खालच्या मजल्याला विसरून चालत नाही असं माझ्यासारख्याला तरी वाटतं. आणि त्याच्याच बरोबर शेती हा विषय, विकास काय असतो, मी जसं म्हणलो फक्त बिल्डिंग म्हणजे विकास नसतो. विकास करत असताना सर्वांगीण विकास करावा लागतो. शिक्षणाबद्दल बोललो, हाताला कामाबद्दल बोललो, पण शेती पण सुद्धा महत्वाचा विषय. कांदा शेतकरी आपल्या मतदारसंघामध्ये कांदा शेतकरी आहे, तो अडचणीत असतो, तर कुणी मदत केली तर साहेबांनी मदत केली. आजच्या सरकारमध्ये कांदा शेतकऱ्याला कुणी मदत केली नाही. फळबाग शेतकरी आपल्या परिसरामध्ये आहे. पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा दुष्काळ होता आणि आमच्या फळबाग शेतकऱ्याला जेव्हा तिथं पाणी देता येत नव्हतं, आदरणीय पवार साहेबांनी योजना आली, टँकर दिले आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या बागा तिथं वाचवल्या. कारण का बाग लावणं सोपं असतं पण जगवणं अवघड असतं, 6 ते 7 वर्ष त्यासाठी लागतात. पण आज आम्ही हा मुद्दा मांडला, आम्ही म्हणलो आमच्या या बाग उत्पादक शेतकऱ्यासाठी काहीतरी करा, पण त्याबद्दल कुणीच काय बोलेना. आणि कृषी मंत्री तुम्हाला दिसतात का, कुठे दिसलेत का तुम्हाला? आज शेतकरी अडचणीत आहे. तुम्ही म्हणाल अहो आम्ही कामगार आहोत, तुम्ही शेतीचा विषय का घेता? मला इथं असलेल्या सर्व कामगारांना विचारायचं, किती कामगार इथं असे ज्यांची शेती आहे स्वतःची, त्यांनी हात वर करा. मग आज
शेतकरी म्हणजे तुम्ही अडचणीत आहात, तुमचे कुटुंबीय अडचणीत आहात. आज कृषी मंत्री दिसत नाही आपल्याला. दुष्काळाची परिस्थिती, विम्याचे पैसे आपल्याला आले नाहीत. मग मंत्रीपद कशासाठी तुम्ही घेतलंय? स्वतःसाठी तर घेतलं नाही का? स्वतःच्या विकासासाठी तुम्ही घेतलंय? हे कुठेतरी लोकांना तुम्ही सांगा. आमचं मत आहे, आमचा शेतकरी या महाराष्ट्राचा, बारामतीचा, या भागातला जर अडचणीत असेल तर कृषी मंत्र्यांनी, या सरकारने त्यांच्या अडचणी ह्या सोडवल्याच पाहिजे. ह्याला खऱ्या अर्थाने आपण विकास म्हणतो. नाही तर आज दुपारी मी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. आंबेगाव तालुक्याची एक कंपनी आहे प्रायव्हेट, त्याचं नाव गोवर्धन आहे. माहिती का आपल्याला? जशी इथं डायनामिक्स आहे तिथं तशी गोवर्धन आहे. त्यांनी दूध किती लिटरली सरकारला विकलंय माहिती का? आदिवासी मुलांना देण्यासाठी 143 रुपयाली. किती? 143. डायनामिक्सचे किती लोक आहेत? किती रुपयाला दूध घेताय तुम्ही शेतकऱ्याकडनं? 26, 27, 28, 30 काहीतरी असेल. 30. त्या कंपनीला दूध विकलं 143 रुपयाली आणि दूध घेतलं तिथल्या शेतकऱ्याला कडनं 30 रुपयाला. म्हणजे त्या कंपनीचा नफा किती झाला? तर 110 रुपयाचा नफा झाला. ह्याला विकास म्हणतो? आमची अपेक्षा होती 143 रुपये तुम्ही देऊन टाका शेतकऱ्याला, काय प्रॉब्लेम होतोय? ह्याला खऱ्या अर्थाने विकास म्हणतात. त्यामुळे विकास हा फक्त व्यक्तिगत विकास नसतो, नाही तर आपल्या आसपासच्या नेत्याचा विकास हा नसतो. एक कोल्हापूरची कंपनी ब्रिक्स इंडिया, त्यांना आत्ताच एक करार दिला. त्या कंपनीला फक्त मध्यस्थी ती कंपनी असल्यामुळे GR हे बदलण्यात आले आणि त्या कंपनीला किती कोटीचा फक्त मध्यस्थी म्हणून किती फायदा होतोय माहिती? 200 कोटी रुपयाचा. ह्याला विकास म्हणतो? ह्यासाठी आपण सत्तेत गेलाय, ह्यासाठी तुम्ही विचार सोडले, ह्यासाठी तुम्ही साहेबांना सोडले. त्यामुळे हे जे नेते आहेत बाहेरचे, ते काय बोलतात ह्याच्यापेक्षा कशासाठी ते गेलेत याची एक जाण आपण सर्वांनी ठेवली पाहिजे. दुधासाठी आम्ही लढतोय, शेतीसाठी आम्ही लढतोय, शेतकऱ्याच्या अडचणीसाठी लढतोय आणि ह्या सर्व विषयांकडे लढत असताना, बोलत असताना आम्हाला असं वाटतं विचार सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. बिल्डिंग महत्वाचे पण विकास सुद्धा महत्वाचा आहे. आणि जाता जाता फक्त आपल्या सर्वांना एक गोष्ट सांगतो जी तुमच्या निगडीत आहे. पार्लमेंटमध्ये आपल्या विचाराचा खासदार आणि अभ्यासू खासदार असणं का महत्वाचं आहे ह्या गोष्टी समजून घेतल्यानंतर तुम्हाला सर्वांना कळेल. 4 बिल येत आहेत, आलेत, पास सुद्धा झालेत, पण जसं लोकसभेचं इलेक्शन संपेल तसं हे 4च्या 4 बिल हे लागू होणार आहेत. ते कुठले बिल आहेत? वेज कोड 2019, इंडस्ट्रियल रिलेशन कोड 2020, सोशल सिक्युरिटी कोड 2020, इंडस्ट्रियल सेफ्टी अँड सिक्युरिटी कोड 2020. कुणी आणली ही पॉलिसी? केंद्र सरकारने. लागू झाली का? नाही. कशासाठी थांबलेत? लोकसभेसाठी थांबलेत. आता ह्याच्यामध्ये काय होणार आहे? ह्याच्यामध्ये जी वेज कोड 2019 मध्ये आज तुम्हाला 20,000 रुपये पगार असेल, 18,000 पगार असेल, बरोबर का नाही? तर त्या वेज कोड मध्ये केंद्र सरकारच्या नेत्यांनी असं सांगितलंय की इथं असलेल्या कामगारांना 4,500 रुपये महिन्याला मिळाले तरी ते जगू शकतात. ओके का तुम्हाला? 4,500 रुपये म्हणजे मिनिमम वेजेस ते कुठं घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत 4,500 ला. हे धोरण कामगारांच्या हिताचं आहे का कामगारांच्या विरोधातले? तुम्ही मला सांगा. जे आहेत याच्यावर कुणीतरी बोललं पाहिजे ना. आणि मग हे तुमच्या बाजूने बोलण्यासाठी एखादी अभ्यासू व्यक्ती लागेल का नाही लागणार? लागणार का नाही लागणार? एकदा झाल्यात का? अनेक वेळा झाल्यात. आरक्षणाचे मुद्दे त्यांनी मांडले, भाजपच्या कुणीही मांडले नाहीत. केंद्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा कुणीही मांडला नाही, सुप्रियाताईंनी मांडला. धनगर आरक्षणाचा मांडला, लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा मांडला, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा मांडला. मग बाकीच्यांनी काय केलं? खासदार झाले आणि मी खासदार झालो नाही तर झाले म्हणजे विषय संपला, मिरवायला मोकळे. अरे असं नसतं. मी अनेक खासदार बघितलेत, लोकातच जात नाहीत, भेटतच नाहीत कोणाला. डायरेक्ट 4.5 वर्षाला येतात. सुप्रियाताई भेटतात का नाही भेटत? तुमच्या अडचणी समजून घेतात का नाही घेत? त्यामुळे हा खासदार होण्यासाठी स्वतःचा स्वार्थ आहे, त्यांना तिथं पद घेऊन लोकांसाठी लढायचंय, पण त्यात तुमचा सुद्धा स्वार्थ आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी आणि तिथं संधी तर मिळाली पाहिजे. सुप्रियाताईंना संधी मिळते, बाकी कोणाला संधी मिळत नाही. आणि भाजपच्या खासदारांना तिथं बोलून दिलं जात नाही. आणि भाजप बरोबर जे मित्र पक्ष गेलेत त्यांना वरून आदेश येतो या विषयावर बोलायचं, या विषयावर बोलायचं नाही. आता जर केंद्र सरकारने कामगारांच्या बाबतीत हे धोरणं आणली असतील आणि वरिष्ठ नेत्यांनी हे जर पास केलं असेल तर भाजपाचे खासदार याच्यावर बोलणार का तुमच्या बाजूने? का भाजपच्या मित्र पक्षाचे लोक याच्यावर बोलणार आहेत का? आणि ते पास पण केले. म्हणून खऱ्या अर्थाने याच्यावर कुठेतरी लक्ष देण्याचे बाकी बरेच मुद्दे आहेत.